बीजेपी नकोय आपल्याला, गुजरातांचंच भलं होईल. राज ठाकरेंच्याही कानावर जाऊ द्या आणि उद्धव ठाकरेंच्याही कानावर जाऊ द्या का आपली सत्ता आपल्याच माणसाला पाहिजे. शिंदेची शिवसेना आणि बीजेपी ह्या दोघांनी संपूर्ण राजकारणाचा चिखल करून ठेवला. बीजेपीने पूर्ण वाट लावून टाकली आहे. इतकी महागाई केली ना आणि आम्हाला नोकऱ्या नाही मिळत आहे आता. लाडकी बहीण बोलतात आणि 150 रुपये 1,500 रुपये देतात आणि लाईट बिल 3,000 आणि 4,000 भरायला लागले तर घरचं कसं चालणार. फक्त लोकांना घाबरवायचं आणि मतदान करून घ्यायचं. बीजेपीकडे सत्ता गेलीच नाही पाहिजे, नाहीतर प्रत्येक मराठी माणूस रस्त्यावर येऊन बिहारीसारखा दुसऱ्या राज्यात जाईल काम करायला. जोपर्यंत फडणवीसला तुम्ही देणार, तुम्ही नक्की मुंबई गहाण ठेवणार तुम्ही गुजरातला. भैये बिये गुजराती सगळे येऊन इकडे राज्य करणार आणि आपल्याला महाराष्ट्र सोडून पळायची गत आलेली आहे. आपण आहोत घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये. आपण इथे आता जाणून घेणार आहोत की BMC इलेक्शन आलेत, मुंबई इलेक्शन आलेत, त्यांच्याबद्दलच्या इकडच्या लोकांना काय वाटतंय, की काय प्रतिक्रिया आहेत, मुंबईत कोणाची हवा आहे वगैरे जाणून घेऊया. दादा बोलणार का जरा? दादा, ओ दादा, BMC इलेक्शन आ रहे, किसकी हवा है मुंबई में? हमको नहीं मालूम. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. व्हॉट्सअपवर बिझी आहेत. आपण बऱ्यापैकी हे मार्केट फिरूया जरा. आता लोक वगैरे राहत आहेत. बोलणार का जरा? BMC इलेक्शन आलेत, काय वाटतं कोणाची हवा आहे मुंबईत? मला तर वाटतं उद्धव ठाकरेची. उद्धव ठाकरेंची हवा. का असं वाटतं? नाही, त्यांचे 25 वर्ष आले, BMC त्यांच्याच हातात होती ना, त्याच्यामुळं असं वाटतं की त्यांच्या हातात आहे. ते ठाकरे बंधू एकत्र आलेत, त्यांच्यावर काय वाटतं? काहीतरी परिणाम होईल आणि नक्कीच त्यांचा महापौर होईल. ओके ठीक आहे चालेल. आपण अजून फिरूया. दादा बोलणार का काही? बऱ्यापैकी एक जण भेटले आपल्याला, त्यांनी सांगितलं ठाकरे बंधू येतील वगैरे. आजी जरा बोलाल का BMC इलेक्शनवर? तुम्ही बोलाल? एक मिनिट, मी येऊ का तिकडे? नाही मग माईक यावं लागेल ना जवळ, म्हणून म्हटलं. BMC इलेक्शन्स येतात, काय वाटतं मुंबईत कोणाची हवा आहे? वंचितची हवा आहे. वंचितची हवा आहे असं म्हणजे का असं वाटतं तुम्हाला? कारण का आतापर्यंत BJPने काय केलं, थोडी महागाई करून ठेवली. कोणी बी येऊ दे, तरी BJP आपल्याला नाही पाहिजे. कोण बी BJP सरकार नाही पाहिजे आपल्याला. ओके ओके आमच्या येतं का मुलाखत? बोला बोला. काय वाटतं मुंबईत कोणाची हवा आहे, कोणत्या पार्टीची हवा आहे? आमचा उमेदवार आहे सुरेश आवळे. नाही पूर्ण मुंबईत काय वाटतं कोणाची हवा आहे? हवा तर फक्त याची असणार, मशालवाल्यांची. हां. आपला सुरेश आवळे, त्यांनी या कॉलनीत भरपूर कामं केले. प्रत्येकाच्या घरोघरी 2-2 नळ दिलेले. लाईट बिलची समस्या सगळी त्यांनी सुधारवलेली आहे. आज बिल्डिंगचं काम पण त्यांच्या अंडरमध्ये आहे. ओके 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 हॉस्पिटल वगैरे सगळं त्यांच्या ओके. अंडरमध्ये. तर मुंबईत तुम्ही बोलताय ठाकरे गटच जिंकेल, हो, भाजपाचा वगैरे काही चान्स? भाजपाला यायचंच नाही. ते सगळे चोर झालेले. तुम्ही आता काय पोलीस स्टेशनला आम्हाला घेऊन गेले तरी चालेल, पण भाजप नकोय. हा, भाजप नकोय. भाजपाने एवढं लोकांना, गरीब लोकांना बघा रोडवर बसवले. काय करणार आहे? हा, तुम्ही लाडकी बहीण बोलतात आणि 150 रुपये 1,500 रुपये देतात आणि लाईट बिल 3,000 आणि 4,000 भरायला लागले तर घरचं कसं चालणार. ही गरीब बाई आहे, ही गरीब बाई आहे. हा, कसं चालणार हे? तर तुम्ही आहे ना काहीतरी दाखवा त्यांना आणि सुधारा का एक प्रयत्न द्या त्यांना. हा, ओके. तुम्हाला काय वाटतं? मशाल. मशाल का म्हणजे कोणत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे? मराठी माणसासाठी बस, मराठी माणसासाठी. एकदम ओके. मला फक्त एक सांगा, जेव्हा आता BMC मध्ये मराठी महापौर, उत्तर भारतीय महापौर, हिंदू महापौर असे वगैरे येतात, त्यावर काय मत? मराठीच होणार बस. हिंदू नाही, मुस्लिम, सॉरी, परप्रांती नाही चालणार. कोण नाही चालणार? भैया परप्रांती नाही चालणार. ओके. तुम्हाला काय वाटतं? सांगितलं तेच, मुंबईसाठी आपल्याला मशालच पाहिजे. याच्याशिवाय मार्ग नाहीये. हे आता भैये बिये गुजराती सगळे येऊन इकडे राज्य करणार आणि आपल्याला महाराष्ट्र सोडून पळायची गत आलेली आहे. हे आज राज ठाकरेंच्याही कानावर जाऊ द्या आणि उद्धव ठाकरेंच्याही कानावर जाऊ द्या का आपली सत्ता आपल्याच माणसाला पाहिजे. हा, मुंबई वाचवा. हा, मशालच पाहिजे. चालेल, आपण अजून फिरू. बोलणार का?
BMC इलेक्शन आलेत त्याबद्दल काय वाटतं, काय हवं आहे, कोणाची तुम्हाला काय वाटतं ॲज अ मिडल क्लास मराठी वुमन म्हणून काय वाटतं? नाही 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 बोलू शकत का? ठीक आहे हरकत नाही. आपण अजून फिरूया, बघूया काय सीन. बऱ्यापैकी त्यांनी सांगितलं एक आहे, एक होते दादा त्यांनी वंचितचं नाव घेतलं, एक होते त्यांनी सांगितलं मशाल. बोलणार का? आलो. दुकानदार त्यांनी समोरूनच बोलवलंय. काय वाटतं मुंबईत कोणत्या पक्षाची हवा आहे BMC इलेक्शन मध्ये? उदय ठाकरे साहब की हवा है. उद्धव ठाकरे साहब की हवा है आपको लग रहा है? क्यों ऐसा, मतलब वो काम कर रहे हैं ऐसे कि खाली हवा है? नहीं काम भी किया है, नहीं ऐसी बात नहीं, काम भी बहुत सारा किया है. हाँ. दूसरे पार्टी वगैरह कोई आपको लग रहा है कि आने जैसा कुछ मुंबई में? ऐसा कुछ लग रहा नहीं है, बीजेपी का साथ है थोड़ा लग रहा है ऐसा. दोनों बरोबर चल रहा है दोनों. ओके ठीक आहे. आपण अजून फिरूया. बऱ्यापैकी आपण पाहिलं आता पण ठाकरे वगैरे जसं म्हणतायत. दादा काय वाटतं, BMC इलेक्शन येत आहेत, कोणाची हवा आहे मुंबईत? हवा कोणाची पण असू दे, काम आपल्याला हेच करायला लागणार आहे. बस काम आपल्याला हेच करायला लागणार आहे दादा. ज्याला यायचं तो हर प्रकारे येणारच आहे, आपल्या शक्तीने येणार आहे. आपण काही करू शकत नाही. आपण वोटिंगचं नाव आहे, पण जे आपल्याला बोललं ना, उद्या उठून मला दुकानच खोलायचं आहे आणि तुम्हाला माईक घेऊनच फिरायचं आहे. खरं बोलतोय सत्य. ठीक है भाई, यार मेरा क्यों तो मुझे क्यों तोडा. ठीक आहे चालेल. आपण अजून फिरूया, बघूया कोणी भेटतंय का वगैरे. दादा बोलाल का जरा? ठीक आहे. आपण इथे दुकानदार आहेत, बघूया त्यांना विचारूया त्यांचं मत वगैरे. जरा धंदा वगैरे नाही तर आता कारण पण बघूया काय देत आहेत. दादा एक मिनिट, सबसे लेंगे. आता मुंबई इलेक्शन आलेत, काय वाटतं कोणत्या पक्षाची हवा आहे? आप क्या बोल रहे हो? तो उनका क्यों दिखा रहे? आप बोल रहे हो तो आप बोलो. ठीक आहे. आपण बघूया फिरूया. येतील बाळाला ठेवलंय. बोलणार का जरा? ठीक आहे. दादा बोलणार का जरा? ठीक आहे. जरा आज चाळी आहेत, बघूया तिकडे कोणी मागे पण आहे का? ठीक आहे, आपण इथे बघूया कोणी आहे का. चला. हां अरे वा, थँक्यू. काय वाटतं तुम्हाला BMC मध्ये आता कोणाची हवा आहे सध्या? BMC मध्ये हवा तर सध्या मुंबईमध्ये तर शिवसेनेची हवा असं मला वाटतं वगैरे. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हवा असं वाटतं वगैरे. आणि ती हवा असणं फार गरजेचं आहे, कारण भारतामध्ये आपल्या देशामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीने जी काही घाण केलेली आहे त्यावेळेला, आणि या मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे स्वप्न आहे की त्यांना महानगरपालिका आपल्या हातामध्ये घ्यायची आहे वगैरे ते. कारण केंद्राची सत्ता, राज्याची सत्ता आणि जर महानगरपालिकेची सत्ता जर भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये जर आली तर या देशाची पूर्ण वाट लावण्यासाठी ते तयार आहेत. आणि म्हणून मी या आपल्या बोलवडीच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला असं सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही भाजपला सत्तेवर येऊ रोखण्यासाठी यावेळेला तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रचंड बहुमताने. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता नाही आहे किंवा त्यांच्या पक्षाचा सदस्यही नाही. बरं, हे सांगितलं बरं झालं, नाही तर आम्हाला कमेंट द्यायचं तुम्ही. हां, कारण मी एक सर्वसाधारण नागरिक आहे, पण या देशाचा नागरिक असल्यामुळे माझं हे कर्तव्य आहे की देशाप्रती जे लोक या देशाची वाट लावू इच्छितात त्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवणं हे सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्यांना दूर ठेवण्यासाठी यावेळेला जनतेने भाजपला दूर ठेवण्यासाठी जो उमेदवार निवडून येणार आहे अशा उमेदवारांना आपण मतदान करावं, एवढंच मी आपल्या या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. थँक्यू. दादा एकदम फुल जोशात येऊन बोलत होते. याचे तोंड लावून मला जाम आवडतात. दादा काय वाटतं, BMC इलेक्शन आहे, कोणाची हवा आहे? नाही दादा, मला यातलं काय समजत नाही. मग आम्हाला मी तेच सांगतो, काय मग आम्हाला सांगतोय बोला. बोलणार का? ओके हरकत नाही. बऱ्यापैकी जाणून घेऊयात. ताई
आपण अजून फिरूया, बघूया जर कोण भाजीवाला दुकानदार कोण बोलला तर बघूया. दादा काय वाटतं, काय चाललंय, काय चाललंय BMC इलेक्शन मध्ये? काय वाटतं कोणत्या पार्टीची हवा आहे? दोनच पार्टीची हवा आहे, बाकी काय सांगू शकत नाही. कोणत्या पार्टीची हवा आहे? एक मसाल आणि एक धनुष. मशाल आणि धनुष्यबाणची हवा आहे असं म्हणताय. ठाकरे आणि शिंदेचा पक्ष आहे तो. काय वाटतं दोन नेत्यांबद्दल काय वाटतं? काय सांगू शकत नाही. नाही, दोन नेत्यांबद्दल काय वाटतं? दोन मध्ये एक आहे, बाकी काय सांगू. अच्छा, ओके ओके, डन डन. एखाद बघूया, अजून फिरूया जरा मार्केट. आपण बोलणार का जरा? BMC इलेक्शन बद्दल आहे, काय बोलता, कोणत्या पार्टीची हवा आहे मुंबईत? आता सध्या आमच्या ह्याच्यामधून सुरेश आवळे साहेब आहेत. नाही, पूर्ण मुंबईत कोणत्या पक्षाची हवा आहे? पूर्ण किंवा हे घाटकोपरमध्ये पण चालेल. पक्ष मला नाव उमेदवाराचं सांगू नका, मला पार्टीचं सांगा कोणाची हवा आहे म्हणून. आता सध्या पार्टीची म्हणजे इथे सध्या आपली शिवसेनेची हवा आहे. ओके. कोणती शिवसेना विचार तुम्ही सांगाल, तुम्ही बोलाल. धनुष्यबाणवाले, धनुष्यबाण धनुष्यबाण आवळे साहेब. ओके. शिंदे साहेब यांचा जो पक्ष आहे तुम्ही बोलताय धनुष्यबाण, शिंदे साहेब म्हणजे का ते तुम्हाला काम करतात? त्यांनी कामं केलेले आहेत, त्याच्याबद्दल आम्ही त्यांना सहभाग करतो. ओके ओके. तुम्ही बोलाल का? येऊ? अरे वा वा, चला चला. हे बेस्ट आहे, हे जे तुम्ही बोलवलं समोरनच. नाही दाखव, मला फक्त सांगा कोणाची हवा आहे BMC इलेक्शन मध्ये? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. म्हणजे दुसरे पक्ष वगैरे काही हे नाही, उद्धव ठाकरे. उद्धव. तुम्हाला काय वाटतं? ओके ओके ओके, ठीक आहे. कोणी बोलेल? काय कोण बी आमचं भलं करून द्यायचं. कोणत्या आशयावर भरोसा नाही तुम्हाला? कोणी बी भाजप नाही पाहायचं आम्हाला. काय बीजेपी नको आहे आपल्याला. गुजरातांचंच भलं होईल, बीजेपी नको आम्हाला. ठीक आहे. मराठी माणसाची मुंबई, मराठीच माणूस आला पाहिजे. काय जरा इथे घरात आम्ही नाही येऊ शकत. माझा बॉस खोलला मला. बोल बिडू, माहिती आहे काय वाटतं तुम्हाला इलेक्शन बद्दल? तुम्हाला युथ लीडर म्हणून, तुम्हाला युथ लीडर बोलतोय, युथ म्हणून काय वाटतं? चालायचंय ना ते त्यांनी काय सांगाल? मराठीच माणूस आला पाहिजे. मराठीच माणूस हा. आला पाहिजे. बीजेपीने पूर्ण वाट लावून टाकली आहे. उलट इतकी महागाई केली ना, आणि आम्हाला नोकऱ्या नाही मिळत आहे आता. सर्व त्यांचंच भलं होतंय. ठीक आहे, चालेल. आपण येऊया बाहेर. आपण जरा बाहेर येऊया, बघूया. दादा बोलणार का जरा? ठीक आहे, चालेल. बऱ्यापैकी मिक्सअप दिसले रिॲक्शन्स. दादा बोलणार का जरा? काय वाटतं मुंबईमध्ये BMC इलेक्शन कोणत्या पक्षाची हवा आहे? संपूर्ण मुंबईमध्ये सध्या ठाकरेंची हवा आहे. तुम्ही बऱ्याच वर्षांपासून मुंबईत राहताय? मला झाले 45 वर्ष. तुम्ही जुनं राजकारण पाहिलं असेल, आत्ताचं राजकारण पाहते, काय फरक आहे दोन्ही राजकारणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण आताचं जे राजकारण आहे, फोन जरा सायलेंट करा. आताचं जे राजकारण आहे हे एक दुसऱ्याला खाली दाखवण्याचं राजकारण आहे. मी सगळ्यांपेक्षा मोठा, मी जे काय करू शकतो ते करू शकतो. बाकी जे विरोधी पक्ष आहेत किंवा सगळे, ह्याच्यामध्ये फक्त शिवसेना शिंदेची आणि ठाकरेंची की शिंदेची शिवसेना आणि BJP ह्या दोघांनी संपूर्ण राजकारणाचा चिखल करून ठेवला आहे. काहीच तथ्य नाही, त्यांच्या एजेंडा नाही त्यांच्याकडं, काहीच नाही. फक्त लोकांना घाबरवायचं आणि मतदान करून घ्यायचं, एवढाच एजेंडा त्यांचा आहे. विकासाचा एजेंडा म्हणतात आम्ही विकास करतोय, परंतु त्यांच्याकडं विकासाचा कुठलाच एजेंडा नाही. गरीब लोक गरीब होत चाललात, श्रीमंत लोक श्रीमंत होत चाललेत, आणि लोकांना नोकऱ्या नाही. पोरं इकडं तिकडं फिरतायत, पोरं व्यसनाधीन होत आहेत, आणि त्याच्यामुळं बदल हा झालाच पाहिजे. आणि मुंबईसाठी तर आपल्याला ठाकरेच पाहिजे, तरच मुंबई वाचेल, नाहीतर मुंबईचं काही खरं नाही. आतापर्यंत मुंबईचा जो पैसा काही जमा करून ठेवला होता महापालिकेने, त्याच्यातला अर्धा पैसा यांनी उडवून टाकला आहे, आणि राहिलेलं पण हे उडवणारच. धन्यवाद. ओके, धन्यवाद.
बोलणार का? ठीक आहे. आपण अजून कोणी भेटतंय का बघूया. नाही घेत. दादा, BMC इलेक्शन्स येतात, काय वाटतं कोणत्या पक्षाची हवा आहे मुंबईत? आता भाऊ कोण येते ते तुम्हाला काय वाटतं आता सध्या तुम्ही एवढे एक्सपिरियन्स आहात तर काय वाटतं कोणत्या पक्षाची हवा आहे? आता काय सांगू. नाही सांगते. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं एकच वाटतंय, कोण? भाजप ओके. का म्हणजे ते त्यांचं काम वगैरे तुम्हाला आवडतं? आवडतं. हां, लाडकी बहीण वगैरे काही आहे म्हणजे तुम्ही भरलेला फॉर्म वगैरे काही घरात वगैरे ओके. त्यामुळे ते आवडतं तुमचं काम. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. ओके. बऱ्यापैकी बघितलं भाजप म्हणजे जरासं इकडे बऱ्यापैकी घाटकोपरमधले लोक तरी मला बोलताना असे दिसले की उद्धव ठाकरे वगैरे मशाल आणि हे ते. एक महिला भेटलं त्यांनी फक्त भाजपचं नाव सांगितलं. बऱ्यापैकी मिक्सअप येतोय रिॲक्शन्स. आपण अजून फिरूया बघूया कोणी बोलतंय का वगैरे. दादा, मुंबईत इलेक्शन्स येतात, काय वाटतं कोणत्या पक्षाची हवा आहे? आता तर सध्या आपली शिवसेना, आपली मशाल ओके. तीच येणार महानगरपालिकेवर. पहिल्यापासून येत होती तीच, आता पण तीच येणार. त्यांच्या कामावर सॅटिस्फाय आहात का? हो ना, मी त्यांच्याच पक्षातला आहे. ओके. येणारच. ओके चालेल. तुम्हाला काय वाटतंय दादा, बोलाल का कोणत्या पक्षाची हवा आहे मुंबईत? आता बघू, आता तेच मशाल काम करतात ते वाटतं का? त्या करतातच. ते BJP वाले बोलतात की त्यांनी काय नाही लुटली मुंबई इतकी वर्ष झालं. हा, ते तर आहे. इकडे तर हे नाही, इकडे दोनच पार्टी आहे, दोनच चालणार आहे. एक आवळे आणि दुसरे ते. ओके. आपण फिरूया. बोलणार का जरा? अरे वा, हे असं जे बोलणारे असतात ते मला बरं वाटतं, बोलणारे भेटले तर. जरा चर्चा वगैरे. मुंबईकरांना काय वाटतं मुंबईच्या इलेक्शन्सबद्दल? कोणत्या पार्टीचे? मला फक्त राज ठाकरे साहेब हवेत, उद्धव ठाकरे साहेब हवेत. जोपर्यंत फडणवीसला तुम्ही देणार, तुम्ही नक्की मुंबई गहाण ठेवणार. तुम्ही गुजरातला मुंबई गहाण ठेवायची नसेल तर नक्की उद्धव ठाकरे साहेब आणि नाही तर राज ठाकरे साहेबांना पुढे आणा. मराठी माणूस टिकवायचा असेल तर तोच एक ऑप्शन सध्या उरलेला आहे, दुसरा कोणता नाही. पण मुंबईकर मला सांगा, हे दोन भाऊ एकत्र आलेत म्हणून त्यांना निवडून द्यायचं की खरंच विकास काही असेल, काही दुसरं काय? मी प्रॉपर नाशिकचा आहे. मी नाशिकचा विकास बघितलेला आहे राज ठाकरे साहेबांच्या राज्यामधला. मी नाशिकचा विकास बघितलेला, तसं मला वाटतं मुंबईचा पण विकास होऊ शकतो. आणि मुंबईचा खरंच विकास करायचा असेल तर दोघांकडे सत्ता देणं खूप गरजेचं आहे. हे बाकीचे फक्त लुबाडत राहतील, आपल्याला काही उरणार नाही. सध्याची परिस्थिती तुम्ही बघताय, महाराष्ट्रात काय झालंय. महाराष्ट्राचं बिहार पूर्ण होतच आलंय. जर अजून पूर्ण बिहार व्हायचं नाहीये तर BJPकडे सत्ता गेलीच नाही पाहिजे. नाहीतर प्रत्येक मराठी माणूस रस्त्यावर येऊन बिहारीसारखा दुसऱ्या राज्यात जाईल काम करायला. तर असं नाहीच करायचं आहे तर मराठी माणसांनी कृपा करून दोन्ही भावांना सपोर्ट करा. ठीक आहे, चल, धन्यवाद. आपण बऱ्यापैकी फिरलो, बऱ्याच जणांची मतं जाणून घेतली. बऱ्यापैकी लोक म्हणत आहेत उद्धव ठाकरे. काही जण भेटले त्यांनी भाजपचंही नाव घेतलं. काही आता भेटले होते ते बोलले की ठाकरे बंधूंचं वगैरे. बऱ्यापैकी मिक्सअप वातावरण दिसलं. जास्त चान्स म्हणजे जास्त कल इकडचं लोकांच्या बोलण्यामध्ये उद्धव ठाकरेंचं नाव त्यांनी घेतलं. आपण बऱ्याच ठिकाणी अजून असं फिरणार आहोत. मुंबईत हवा कुणाची आपल्या या सेगमेंटमधनं. तुमच्या प्रतिक्रिया काही असतील ते आम्हाला कमेंट्समधनं नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत राहा बोल भिडू.